नमस्कार. जरा पाठीवर झोपून मी काही आसनं दाखवते जे आपल्याला कमरेसाठी पण चांगली आहेत, मानेसाठी पूर्ण पाठ करणार त्याच्यासाठी खूप चांगली आहेत आसनं ती. तर ती आसनं मी काही दाखवणार आहे. तर पाठीवर झोपून अगोदर, मग नंतर पोटावर झोपूनची पण एक 5-7-8 मिनटाचा व्हिडिओ असेल, पण ते जरी आपण जर रोज अभ्यास केला तरी त्याचा आपल्याला खूप फायदा होणार. तर पाठीवर झोपायचं, फक्त हे रिकाम्या पोटी करायचं एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. पाठीवर झोपून एक पाय गुडघ्यात दुमडलेला आहे आणि एक पाय सरळ वर घ्यायचा आहे 30 ते 90 डिग्री. एक पाय गुडघ्यात दुमडलेला, दुसरा पाय सरळ वर. 8 ते 10 वेळा हालचालीमध्ये आपण करत आहोत. गुडघ्यासाठी पण चांगला आहे हा अभ्यास. शायटिका, कमरेचं दुखणं, लो बॅक एक, त्यासाठी पण हा अभ्यास चांगला राहील. महत्त्वाचा गुडघेदुखीसाठी खूपच छान अभ्यास आहे. पाय आता सरळ काटकोनात वर ठेवायचा आणि थोडंसं घोट्यामध्ये हालचाल राहील, अँकल जॉईंटमध्ये हालचाल राहील. ते आपल्याला दिसत नसेल तर ही अशी हालचाल व्हायला पाहिजे. घोट्यामध्ये हालचाल व्हायला पाहिजे, ही अशी हालचाल व्हायला पाहिजे. व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण आपण काटकोनात पाय घेऊन ही हालचाल करत आहोत. एक 7 ते 8 वेळा करायचं. तोच पाय आता गुडघ्यात दुमडून घ्यायचा, जेवढा होईल तेवढा पोटाजवळ. पाहिजे तर दुसरा पाय सरळ ठेवला तरी चालेल. जेवढा आपण पोटावर दाबून घेतोय तर पोटातल्या अवयवांसाठी पण खूप छान आहे. अर्धपवन मुक्तासन याला म्हणतात. आणि महत्त्वाचा शायटिका, कमरेचं दुखणं, त्यासाठी खूप छान अभ्यास. परत गुडघेदुखीसाठी पण चांगला अभ्यास. आणि पोटावर येणारं प्रेशर, गुडघा दुखतं आणि वरून समजा हात धरल्याने जास्ती गुडघ्यावर प्रेशर येत असेल तर मांडीच्या खालून असा हात ठेवा आणि मग नंतर पाय वरती घ्या, म्हणजे गुडघ्याला जास्ती दुखणार नाही. गुडघ्यात ज्यांना पाय दुखतं तर वरनं हात ठेवल्याने जरा त्रास होईल. तर अशा प्रकारे पण आपण अभ्यास करू शकतो. आणि मग इथे परत थोडंसं जरा ही हालचाल असं पण आपण करू शकतो. पोटावर दाब आहे मांडीचा आणि जरा खालचा पायाचा भाग वर खाली, तर अशा प्रकारे पण आपण अभ्यास गुडघ्यासाठी, कमरेसाठी चांगला आहे. सिमिलर हाच अभ्यास आपण आता दुसऱ्या पायाने करत आहोत. दुसरा पाय आता परत 30 ते 90 डिग्री काटकोनात घ्यायचा आहे आणि खाली ठेवायचा आहे. पोटाची चरबी कमी येण्यासाठी पण हा अभ्यास चांगला आहे. पोटाचे स्नायू बळकटीसाठी पण खूप छान आहे. कारण थोडंसं वयापरत्वे जरा पोटाचे स्नायू वीक होतात. हर्नियाचा त्रास होऊ शकतो, ॲबडॉमिनल हर्निया किंवा इंग्वायनल हर्निया. तर तो त्रास पण आपण टाळू शकतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी पण हा अभ्यास खूप चांगला आहे. पाय काटकोनात ठेवून घोट्यामध्ये हालचाल, अँकल जॉईंटमध्ये. ते आपल्याला दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवलं कसं होतं आहे ते. तर घोट्यामध्ये ही हालचाल व्हायला पाहिजे, जेवढं होईल तेवढं शरीराकडे आणि शरीरापासून लांब. त्याच्याने काय होतं, पोटऱ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि परत गुडघ्यासाठी खूप छान असतं. इवन पोटऱ्या जरा रात्रीच्या वेळेला पोटऱ्या दुखतात, क्रॅम्प्स येतात, तो पण त्रास आपल्याला होणार नाही. आता पाय जरा गुडघ्यात दुमडून, जसं मी म्हटलं गुडघ्यात पाय दुखतो तर खालून हात ठेवा आणि परत थोडीशी ही हालचाल ही करू शकतो आपण इथे. आता इथे तुम्हाला ही हालचाल क्लिअर दिसते बघा, अँकल जॉईंटमध्ये. गुडघ्यात पाय सरळ ठेवून पण आपण ही हालचाल करतोय आणि पाय गुडघ्यात दुमडून पण ही हालचाल आपण करतोय. मेन पायाच्या बोटांपासून जांघेपर्यंतचा भाग, सर्क्युलेशन चांगलं राहील. आणि पोटावर येणारं प्रेशर, पोटात
पोटातल्या अवयवांसाठी पण खूप छान आहे. रिलॅक्स. दुसरं एक आसन आपण पाहतो वक्रासन म्हणून, परत कमरेसाठी खूप छान आसन आहे ते. तर त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे, दोन्ही गुडघेजवळ, पायाचे तळवेजवळ, आणि फक्त जरा दोन्ही गुडघ्यांची हालचाल, दोन्ही पायांची हालचाल जेवढं होईल तेवढं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले, मान समोर राहून दे. हात आपण कुठेच वापरत नाही आहोत, तर हात रिलॅक्स सोडून द्या. कमरेसाठी होतोय अभ्यास, पोटासाठी होतोय. पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम्स, PCOD, त्याच्यासाठी पण हा अभ्यास चांगला आहे. आता कुठेही एका बाजूला दोन्ही पाय ठेवायचे, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले. ज्या बाजूला पाय आहेत विरुद्ध दिशेला मान घ्या. वक्रासन म्हणतात ह्याला. दोन्ही गुडघे जवळ आहेत, तळवे एकावर एक आहेत, पायाच्या म्हणजे अँकल जॉईंट्स एकावर एक आहेत. आणि थोडं आपण राहतो 1 ते 20 अंक, 1 ते 30 अंक मोजत. तर खालचा पाय गुडघ्यात दुमडलेला तसाच राहून दे. वरचा गुडघ्यात दुमडलेला पाय जेवढा होईल तेवढा लांब न्यायचा. तर एक वेगळा ताण जाणवेल तुम्हाला वरच्या गुडघ्याला, मांडीला. आणि थोडंसं माय मेंटेन करायचं. परत मान विरुद्ध दिशेला, ज्या बाजूला दोन्ही पाय त्याच्या विरुद्ध दिशेला पाय आहेत. रिलॅक्स. सेम हालचाल आपण आता दुसऱ्या बाजूने करणार आहोत. आता दोन्ही पाय विरुद्ध दिशेला घ्यायचे, आणि ज्या बाजूला पाय विरुद्ध दिशेला मान. थोडा वेळ मेंटेन करते. पोटासाठी पण चांगलं आहे, डायबिटीस. आपण मेन जास्ती कंबर आणि गुडघ्यासाठी म्हणून आपण अभ्यास बघत आहोत. ओव्हरीजसाठी पण खूप छान आहे. आता वरचा पाय गुडघ्यात दुमडलेला, तर थोडासा जरा बाजूला घ्यायचा आणि थोडं परत मेंटेन करायचं. 1 ते 20, 1 ते 30 अंक मोजेपर्यंत आपण राहू शकतो. रिलॅक्स. म्हटलं तसं कंबर, मान, स्पॉन्डिलोसिस, त्यासाठी हा अभ्यास चांगला राहील. सेतुबंधासन म्हणून एक आसन पाहत आहोत. परत कमरेसाठी आहे हे आसन. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले, जेवढे होतील दोन्ही तळवे पार्श्वभागाजवळ, आणि पार्श्वभाग, कंबर, पाठीचा भाग जेवढा होईल तेवढा जमिनीपासून वरती उचलते. आकुंचन करतात. पार्श्वभागाचे स्नायू आकुंचित होत आहेत. कमरेचे स्नायू, टेलबोन, माकड हाडाशी कनेक्टेड, पाठीचे काही स्नायू आपण कॉन्ट्रॅक्ट केलेत, आवळलेले आहेत, आणि हा कमरेचा भाग वरती उचलतो. खूप सुंदर आसन आहे. लो बॅक एक, आणि पोटाची जी पोझिशन आहे तर सहजपणे अशुद्ध रक्त हृदयाकडे येते. त्यामुळे हृदयासाठी पण खूप छान आसन. इजेक्शन फ्रॅक्शन वाढण्यासाठी. प्रत्येक ठोक्याला हृदय काही ठराविक अमाऊंटमध्ये रक्त बाहेर टाकत असतं, तर ती आपली चांगली राहील कॅपॅसिटी. त्याच्यासाठी पण हे आसन खूप छान. पण मेन कमरेसाठी म्हणून आपण हे आसन पाहतो. रिलॅक्स. होप सो तुम्हाला आवडले असतील. जरा पाठीवर झोपून आपण हा अभ्यास काही शिकलेला आहोत, आणि हा आपण नित्य नियमाने जर अभ्यास केला तर आपल्यालाच फायदे मिळणार आहेत. तर त्यासाठी नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.